नमस्कार. अरुण एज्युकेशन हेल्थ फाउंडेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सो अ व्हेरी ग्रेट आफ्टरनून or I can say great evening to all of you. So I hope everyone is fine. Okay, great. So ह्या इथे माझं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. सो पहिलं तरी मला कळू दे की जे ग्रुपमध्ये व्हिडिओ टाकलेले आहे किती लोकांनी ते पाहिलेले आहेत. ओके, ग्रेट. सो पहिलं तर मला कळू दे की तुम्ही कुठल्या कुठल्या वेने आलेला आहात. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल मी काही पोस्ट शेअर केलेले आहेत, मी काही जॉब रिक्वायरमेंट शेअर केलेले आहेत, जॉब पोस्टिंग आहे. तर तुम्ही नक्की कशा थ्रू आलेला आहात ते मला कळेल का? कोण कोण कुठल्या कुठल्या मीडियम मधून आलेले आहेत, सोर्सेस मधून आलेले आहेत? ओके, फाईन, ग्रेट, नाईस. ओके, सो तुम्ही सगळे जसं मी बघते इकडे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत, वेगवेगळ्या सोर्सेस मधून आलेले आहेत. सो एक बेसिक इंटेन्शन काय तुमचं येण्याच्या मागे? कारण माझ्या मते तरी लॉकडाऊनचा हा तिसरा महिना ऑलमोस्ट एंड होत आलेला आहे. 5 लॉकडाऊन, एक अनलॉक 1, सो नाव मे बी अनलॉक 2 असण्याची शक्यता आहे, व्हॉट एव्हर मे बी द केस. सो ह्या सगळ्यामध्ये किती लोकांनी असे काही वेबिनार्स अटेंड केलेले आहेत, किती लोकांनी काही वेगवेगळे कोर्सेस केलेले आहेत ऑनलाईन, असे किती लोक आहेत? ओके, ग्रेट, नाईस, नाईस. म्हणजे तुमच्यातली जी लर्निंग ॲटिट्यूड आहे, जो जे आपण म्हणतो काही नवीन नवीन एक्सपिरियन्स करायचं, ते तुमच्यामध्ये इनबिल्ट आहे. सो ग्रेट. ओके, थोडक्यात माझ्याबद्दल सांगीन. हे जे फाउंडेशन आहे अरुण एज्युकेशन हेल्थ फाउंडेशन, त्याचे मी फाउंडर आहे. त्याचबरोबर एक लेडी फ्लाय कंपनी आहे, त्याच्यामध्ये मी ॲज अ रिजनल डायरेक्टर काम करते. लेडी फ्लाय ही कंपनी आपण म्हणू शकतो मेन्स्ट्रुअल हायजीन याच्यावरती बेसिकली काम करते. सो त्यांचे प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये खूप खूप काही, म्हणजे आमच्या फाउंडेशनला तर बऱ्याच गोष्टी करण्याची संधी भेटली. त्याच्यानंतर मी स्वतः एक सेल्फ ॲक्च्युअलायझेशन कोच आहे. सो ह्याच्यामध्ये मी लँडमार्क फोरम केलेला आहे. सो बेस्ड ऑन दॅट आम्ही बऱ्याच लोकांना जे आहे सेल्फ मोटिवेटिंग टेक्निक्स काय आहेत, सेल्फ अवेअरनेस टेक्निक काय आहेत, ह्याच्याबद्दल थोडा आम्ही ब्रीफ करतो. आणि मीच नव्हे तर आमच्या पॅनल मेंबरवरती काही आपण म्हणू शकतो व्हॉट यू कॅन से एक ऑथराइज्ड पण आहेत, सर्टिफाईड पण आहे. वी हॅव इंटरनॅशनल सर्टिफाईड पॅनल मेंबर्स विथ अस. सो ते आहे ज्याच्या थ्रू आम्ही सेल्फ ॲक्च्युअलायझेशनला मदत करतो. त्याशिवाय मी अस्मितामध्ये प्रोजेक्ट लीडर आहे. त्याचबरोबर जिनियस इंडिया, जसं मी म्हटलं, जे जिनियस इंडियाचे जे मेन फाउंडर डायरेक्टर आहे डॉक्टर मोहन पाखरे, तिथे मी प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आहे. त्यांचे जे प्रोजेक्ट्स आहेत आमच्या फाउंडेशन थ्रू आम्ही रन करतो. सो त्यांच्या कंपनीमध्ये माझं ॲज अ प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर असं काम आहे. त्याचबरोबर न्यूटन लर्निंग सेंटर हे पुणे बेस्ड कंपनी आहे. तिथे पण ॲज अ प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आम्ही मुलांच्या एज्युकेशनवरती जे नवनवीन टेक्निक्स आहेत ते इम्प्लिमेंटेशनचं काम करतो. त्याशिवाय स्वयंसिद्धा फाउंडेशन आहे, प्रगल्भ, द सुपर वुमन, हे काही जे आहेत लेडीज ग्रुप मेंबर आहेत, ग्रुप्स आहेत, त्याच्याशी मी कनेक्टेड आहे. त्याच्या थ्रू पण आम्ही वेरियस ॲक्टिव्हिटीज करत असतो. ओके, दिस इज समथिंग अबाउट मी. द नेक्स्ट थिंग म्हणजे हे तर कळलं की मी काय, पण आमचं फाउंडेशनचं बेसिकली काय काय काम आहे. सो बिफोर लॉकडाऊन, अजूनही आहे, पण बिफोर लॉकडाऊन जे मेन गोष्ट होती आम्ही करत होतो ते म्हणजे हे काही पॉइंट्स दिलेले आहेत, जसं माहितीचा अधिकार, RTI ज्याला आपण म्हणतो, ते त्याच्याबद्दल आम्ही माहिती सत्र घेत होतो. त्याचबरोबर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास, ते आपण म्हणू शकतो कम्प्लीट डेव्हलपमेंट. त्याचबरोबर जे आहे आरोग्याचे जनजागृती कार्यक्रम, जसे आपण म्हणू शकतो हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम. नंतर जसं मी म्हटलं मासिक पाळी जागरूकता आणि स्वच्छता, त्याच्यामध्ये जे आहे यू कॅन से, जसं मी म्हटलं मेन्स्ट्रुअल हायजीन वरती आम्ही आमचं फाउंडेशन खूप मोठ्या प्रमाणात काम करते. त्याच्यानंतर आरोग्य तपासणी शिबिर, आरोग्य तपासणी शिबिरमध्ये आम्ही हेल्थ चेकअप कॅम्प्स पण ठेवलेले आहेत. त्याच्याच बरोबर आम्ही स्वयंरोजगार मोहिमा प्रशिक्षण मार्गदर्शन, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की सेल्फ एम्पॉवरमेंट सुद्धा करतो आणि त्यांना जे आहे एंटरप्रेनर्स डेव्हलप करण्यासाठी हेल्प करतो. एंटरप्रेनर क्वालिटी कोणामध्ये असेल, बिझनेस करण्याची कोणाची इच्छा असेल तर त्यांना आम्ही काही मार्ग सुद्धा देतो.
आणि जर त्यांची काही वेगळे आयडियाज आहेत ते इम्प्लिमेंटेशन करून त्यांना ते स्टेबल करेपर्यंत आमचे फाउंडेशन त्यांना पूर्ण सपोर्ट करते. देन ओव्हरऑल जर आपण ह्याला समअप केलं तर आमची फाउंडेशन ही शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी असे विविध सत्र घेते. ओके, सो दिस वॉज समथिंग बिफोर लॉकडाऊन. आम्ही हे ऍक्च्युअली करत होतो, 1 to 1 मध्ये जाऊन करत होतो, ग्रुप्स मध्ये जाऊन करत होतो, लोकली जाऊन करत होतो. सो नाव व्हॉट इज द थिंग, हे जे काही कार्यक्रम आम्ही राबवतो ते ऑफकोर्स ऑल प्रोजेक्ट्स आर गव्हर्नमेंट सर्टिफाईड. कारण त्याचा मागचा एकच उद्देश आहे की मी स्वतः एक सीएससी केंद्र चालवते. यू मे हॅव हर्ड अबाउट सीएससी केंद्र. सीएससी केंद्र म्हणजे जे तुम्ही जसं आधार कार्ड, पॅन कार्ड काढायला जातात त्याला कॉमन सर्व्हिस सेंटर आपण म्हणतो. सो इवन आय वॉज इन द माइंडसेट की सीएससी म्हणजे फक्त आणि फक्त काय काम करते तर आधार कार्ड, पॅन कार्डची कामं करते. बट देन वेन आय एनरोल्ड माय सेल्फ इन दॅट, मला कळलं की हे फक्त तेवढंच काम नाही आहे. त्याच्या आत डीप जेव्हा मी गेली, जेव्हा माझं एक रजिस्ट्रेशन झालं सीएससी म्हणून आणि जेव्हा मी ते पोर्टलवरती काम करायला सुरू केलं, मला कळलं की गव्हर्नमेंटचे कितीतरी पॉलिसीज आहेत, कितीतरी स्कीम्स आहेत ज्याचा जनरल पब्लिक उपयोग करूनच घेत नाही. आणि त्याच्यावरती पण मी सर्वे केला तर मला असं कळलं की लोक म्हणतात की मॅडम ह्याच्यात कोण पडणार, एवढे फॉर्मॅलिटीज असतात की ऑफकोर्स वी आर नॉट एट ऑल इंटरेस्टेड इन दॅट. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे मला करायची इच्छा तर पण मी जाणारच नाही त्याच्यात, किती मोठी संधी का असेना मी नाही जाणार. असं काहीतरी एक मानसिकता डेव्हलप झाली. सो दॅट इज द रिझन मग आमच्या फाउंडेशननेच हे काम हाती घेतलं की आमच्याकडे काय नाहीये, वी हॅव ऑल द टूल्स विथ अस. आमचं स्वतःचं फाउंडेशन आहे आणि आम्ही जागरूकतेची कामं करतो. प्लस वी हॅव अ सीएससी आयडी विथ अस थ्रू विच गव्हर्नमेंटचे कुठले स्कीम आहेत, कोणाला ऍप्लिकेबल आम्ही त्याचंही गायडन्स करू शकतो. सो देन नथिंग, स्काय इज द लिमिट फॉर अस. म्हणजे अवेअरनेस करता करता आम्ही बऱ्याच गोष्टी लोकांना उपलब्ध करून देऊ शकतो, लोकांना जागरूक करून देऊ शकतो. सो रिसेंटली जी मोहीम आमच्या हातात आम्ही घेतली, जे गव्हर्नमेंटने लॉन्च केलेलं बी वोकल अँड सपोर्ट लोकल. बट फ्रँकली स्पीकिंग हे आम्ही आधी करत होतो, आता फक्त त्याला एक टॅगलाईन छान मिळालेली आहे आम्हाला रेडीमेड गव्हर्नमेंटकडनं. पण आम्ही तेच करायचो. आमचं काम होतं की जे लोकली जे काम करतायत, जसं फॉर एक्झाम्पल मी आताचं एक्झाम्पल जर दिलं तर शोभना मॅडम आहेत जे शहाडला राहतात, जे उल्हासनगर वन एरिया पडतो, आणि तिथेच आपले जे आपले अस्मिता लीडर आहेत. आणि त्याचबरोबर मिस्टर दीपक ठाकूर आहेत, ते डिरेक्टर आहेत आपल्या फाउंडेशनचे. सो ते पण उल्हासनगर 3 मध्ये राहतात, बट त्यांचं ऑफिस जे आहे ते उल्हासनगर 1 मध्ये, जिथून आम्ही ते सगळे जे आपण म्हणू शकतो प्रोग्राम्स रन करत होतो. नाव इमॅजिन, लॉकडाऊन आहे, मी डोंबिवलीत राहते, मी डोंबिवलीत आहे, अँड ते लेडीज असल्यामुळे बट ऑब्विसली ते लेडी टू लेडी कनेक्ट होतात. इट्स ओके, बट सपोर्ट सिस्टम त्यांना कुठून भेटणार आहे? बट ऑब्विसली जे सर तिथे राहतात ते सपोर्ट करू शकतात. सो दिस इज द वे लोकली ते एकमेकांना कनेक्ट होऊन ही कामं करतात. सो दिस इज व्हॉट वी वर ऑलरेडी डुईंग. म्हणजे हे लाईव्ह एक्झाम्पल आहे की जे आम्ही ऑलरेडी केलेलं आहे. आम्ही ऑलरेडी तिथले जे लोकल जी लोक आहेत त्यांना वाचा दिली आहे, त्यांना बोलायची संधी दिली, त्यांना म्हणजे आपण म्हणू शकतो ना, एक स्पीकअप म्हणतात, ओपन अप व्हायची संधी दिली की मी फक्त आणि फक्त एक हाऊसवाईफ नाहीये, मी हाऊसवाईफच्या पलीकडे पण काहीतरी करू शकते, सगळं मॅनेज करून. एक जॉबला जाणारी बाई जशी मॅनेज करते तसंच मी मॅनेज करू शकते. इट्स नॉट दॅट डिफिकल्ट फॉर मी. माझी पण स्वतःची एक आयडेंटिटी आहे, माझी पण स्वतःची एक ओळख आहे. ती ओळख ती जी मी घाई गडबडीमध्ये डेली शेड्यूल मध्ये विसरून गेले, ती ओळख निर्माण करायचं माझं काम आहे. ओके, सो दिस इज व्हॉट करंटली व्हॉट ऑल वी आर डुईंग. नाउ व्हॉट्स न्यू? सी, आता एवढं सगळं काही घडलंय, सगळं डिजिटल झालंय एकदम. म्हणजे आपण म्हणू शकतो सगळंच डिजिटल, खाणं डिजिटल, पिणं डिजिटल, उठणं डिजिटल, झोपणं डिजिटल, असं सगळं काहीतरी डिजिटलायझेशन झालेलं आहे. आय डू अंडरस्टँड की डिजिटल आधी होता, असं नाही की आत्ता झालंय, पण त्याची जागरूकता, सी अंडरस्टँड द वर्ड. तुम्ही जेव्हापासून या सेशन मध्ये आला असणार, तुम्ही माझ्याकडे एक वर्ड हमखास ऐकला असणार, अवेअरनेस, जागरूकता. अवेअरनेस, जागरूकता, that is the main pillar of a foundation, and anywhere this is the main pillar for any business, any project, any product, anything. इमॅजिन करा, आज मी बिस्किट म्हटलं की तुमच्या डोक्यात काय नाव येतं? ओके, का हेच नाव का येतं?
कारण तुम्ही बाकीच्या बद्दल जागरूक नाही आहात. जर तुम्ही बाकीचे पण प्रोडक्ट बद्दल जागरूक असता तर तुम्ही फक्त हे स्पेसिफिक नाव नाही घेणार, बरोबर. दॅट इज द रिझन. ओके, सो तसंच हे आहे. तर आम्ही विचार केला की आमच्या फाउंडेशनचं तसंही काम चालू आहे बॅकग्राऊंडमध्ये, जे 1 to 1 जायचं आहे, जिथे लोकली जे जाऊ शकतात, कनेक्ट होऊ शकतात, इट्स ओके. बट कुठेतरी मी इथे डोंबिवलीत अडकलेली होती आणि त्यांना माझी गायडन्सची गरज होती, आणि ऑब्व्हियसली आय नीड टू डिपेंड ऑन डिजिटल प्लॅटफॉर्म. सो बेस्ड ऑन दॅट आमच्या सगळ्या पॅनल मेंबरने आणि नॉर्मल जे आमचे ग्रुप मेंबर्स आहेत त्यांनी डिसाईड केलं, आणि वी स्टार्टेड विथ मिशन रिबूट. सो मिशन रिबूट हे नाव खूप छान वाटलं मला, कारण का दिस मिशन रिबूट इज नथिंग बट, आपण लॉकडाऊन मध्ये होतो आणि आपण कुठेतरी स्टक झालेलो होतो, काही फिजिकली, मेंटली, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सो आपल्याला एक रिबूट व्हायची संधी. सी, एक टेक अ नॉर्मल एक्झाम्पल. एक मोबाईल आहे, तो हँग होत असतो, स्टक होत असतो, तर आपण काय करतो? टाकून द्यायचा? ऑफकोर्स नॉट. आपण काय करतो? त्याला रिस्टार्ट करायचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय, त्याला एकदा बटन दाबतो, तिथे ऑप्शन येतं की तुम्हाला रिस्टार्ट करायचं, रिबूट करायचं की काय करायचं, राईट. सो वी यूज दॅट ऑप्शन अँड थ्रू दॅट वी रन इट, आणि तो मोबाईल परत रिस्टार्ट होतो आणि इट स्टार्ट्स वर्किंग फाईन, राईट. सो दिस इज द सेम थिंग. आपण मोबाईलच्या बाबतीत तसं करतो की इतर कुठले इलेक्ट्रिक अप्लायन्सेस करतो. इव्हन काही ठिकाणी आमचे ते इंडक्शन आम्ही वापरतो. सो देर आर टाइम्स की इंडक्शन कधी कधी खूप हाय टेम्परेचर जातं, तापतं आणि ते बंद होतं. सो व्हॉट वी से, लेट्स वेट, त्याला थोड्या वेळाने चालू करूया, बरोबर. पण चालू करूया म्हणतो असं नाही की गरम झाला टाकून द्या, थोड्या वेळाने चालू करूया, पण करूया. सो दॅट इज व्हॉट सेम लॉजिक अप्लायज टू अ लाईफ. आपली लाईफ का स्टक झालेली आहे, का नाही आपण रिस्टार्ट करत आहे, का नाही आपण रिबूट करत आहे, ते आपल्याला ह्याच्यामध्ये फाइंड आउट करायचं. आणि यू डू नॉट इमॅजिन, हे मिशन रिबूट खूप छान प्रतिसाद भेटतोय डिजिटली. आय नेव्हर इमॅजिन्ड की इतकं इतकं खूप चांगला प्रतिसाद भेटेल. दॅट इज द रिझन वी इमिडिएटली डिसाइडेड टू डू जॉब पोस्टिंग फॉर द सेम. सो डू अंडरस्टँड, जॉब पोस्टिंग ही फक्त आपण म्हणू शकतो एक फॉर्मॅलिटी आहे. वी डोंट वॉन्ट एनी एम्प्लॉईज विथ अस, वी वॉन्ट लीडर्स विथ अस. आणि जे कोणी आता मेंबर्स आलेले आहेत, आय हॅव ऑलरेडी डिक्लेअर्ड देम लीडर्स टू वर्क इन देअर एरिया. ओके, नाउ इट्स एंटायरली युअर कॉल की तुम्हाला लीडर बनायचंय की काय करायचंय. त्याच्यासाठी जे काय ट्रेनिंग, जे काय टूल्स, इक्विपमेंट्स आहे, वी हॅव एव्हरीथिंग विथ अस. तुम्हाला फक्त ते शस्त्र कसं वापरायचंय तुमच्यासाठी. कारण सी, सिटिंग हिअर इन डोंबिवली, आय कांट अंडरस्टँड व्हॉट इज अ मेंटॅलिटी इन युअर एरिया. सो दॅट इज द रिझन, ते शस्त्र मी तुम्हाला देईन, पण ऑब्व्हियसली तुम्ही मला ते सांगणं गरजेचं आहे की मॅडम इथे हे आहे, तिथे काय करू शकतो. इफ नॉट, इवन यू कॅन गिव्ह मी द सोल्युशन फॉर द सेम, किंवा यू कॅन गिव्ह मी युअर आयडियाज. सी, एक सिंपल लॉजिक आहे, एकटा माणूस किती डोकं लावणार. इवन आय हॅव युज्ड माय एक्स्ट्रीम लेवल, म्हणजे मी खूप, म्हणजे माझं एंटायर डिजिटल मार्केटिंग मी सांभाळते फाउंडेशनचं. there is no other digital marketer available right now. I am the whole and soul digital marketer for my foundation. आता तुम्ही म्हणणार पैसे वाचवण्यासाठी, ऑफकोर्स नॉट. तो असेल पण तो सेकंडरी ऍस्पेक्ट असणार. फर्स्ट ऍस्पेक्ट हा आहे की मी का नाही करू शकत, असं काय आहे जे मला दुसऱ्यांना दिलं तरच होणार आहे. सी, ट्राय टू अंडरस्टँड, दिस इज माय बेबी, आणि माझ्या मुलाला कसं हे करायचं हे शेवटी मीच ठरवू शकते ना. माझ्या बेबीला कसं तयार करायचं हे मी किती तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार करणार, बरोबर. कारण त्याला तुम्ही तुमच्या लॉजिक प्रमाणे, तुमच्या विजन प्रमाणे करणार. आयडियाज आर वेलकम, अगेन आय एम क्लिअरिंग, आयडियाज आर वेलकम, बट स्टील मला एक्झॅक्ट जे आता त्यावेळी इम्प्लिमेंट करायचं आहे, ती जी क्रिएटिव्हिटी माझ्या डोक्यातली आहे ती मी तुम्हाला नाही सांगू शकत. तुमची युनिक क्रिएटिव्हिटी, माझी युनिक क्रिएटिव्हिटी. तर दॅट इज द थिंग की अशा वेळी आय एम टोटली लाईक, मला स्वतःच करणं खूप गरजेचं होतं. बट नाव आय हॅव डिसाइडेड, इवन इन फाउंडेशन्स वी आर डिवायडिंग सेक्शन्स. म्हणजे जे पब्लिक स्पीकिंग चांगलं करू शकतात, दे कॅन गो अँड डू प्रेझेंटेशन्स. जे डिजिटली स्ट्रॉंग आहे ते डिजिटल मार्केटिंग करू शकतात. वी आर एंटायरली ओपन फॉर दॅट. ओके, सो ज्यांना ज्यांना जे जे रोल पाहिजे असतील दे कॅन डू दॅट. बट अंडरस्टँड गाईज, यू आर नॉट एम्प्लॉईज हिअर.
यू विल बी अर्निंग मनी, नो डाऊट, बट यू आर नॉट एम्प्लॉईज. इथे तुमच्यासाठी मी तिकडे फॉर्मॅलिटी म्हणून टाकलेलं आहे अमाऊंट, बट दॅट अमाऊंट इज नेग्लिजिबल, काहीच नाही. जेवढं तुमच्यातलं पोटेन्शियल आहे, टॅलेंट आहे, त्याला ती अमाऊंट खरोखर सरप्राईज नाही करत. ओके, सो नेक्स्ट. So before starting the further orientation, we will just have a look of this. So guys, हा व्हिडिओ बघितला, आधी कोणीतरी कुठेतरी बघितला असेल किंवा आत्ता पहिल्यांदा बघतायत. सो कॅन एनीवन जस्ट टेल मी की काय लिहिलेलं आहे ते? Okay, when one door closes, another opens. But we often look so regretfully upon the closed door that we don't see the one that has opened for us. आणि तेच सध्या झालेलं आहे. म्हणजे हे आधीही घडत होतं. नॉट इज जस्ट लॉकडाऊन, कोरोना, हे सगळे फक्त जे आपण म्हणू शकतो कारण नाही म्हणू शकत, दिस इज फॅक्ट, बट स्टील वी आर लिमिटिंग आवर सेल्फ. की आपल्याला हे मिळालं, आता हे नवीन आपण म्हणू शकतो गोष्ट आपल्या लाईफमध्ये आलेली आहे, तर तिला एक्सेप्ट करून पुढे जायला आपण तयार नाही. आपण त्याचंच एक म्हणू शकतो की त्याचं जे काही इम्पॅक्ट आपल्यावरती घेऊन आपण बसलोय की ठीक आहे, कोरोना गेल्यानंतर मी करणार, लॉकडाऊन उघडल्यानंतर मी करणार. सो ते विचार जेव्हा करताय, त्या बॅकग्राऊंड मध्ये तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते कुठे ना कुठेतरी बऱ्याच गोष्टी करतो अननोईंगली. हे तुम्हाला माहिती नाही. हे जे डोर्स आहेत भरपूर ओपन आहेत तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये, पण तुमचा फोकस फक्त क्लोज डोअर मध्ये असल्यामुळे जे सबकॉन्शियस माइंड मध्ये जे पाठी चाललेलं आहे ते तसं बॅकग्राऊंड मध्ये चालत असतं आणि त्याचा काही रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे ते तसंच तसे विचार निघून पण जातात. त्याच्यावरती क्लिअर इम्पॅक्ट होणं गरजेचं आहे. ओके, सो कमिंग बॅक टू आ मेन सेशन, मिशन रिबूटचं ओरिएंटेशन सेशन आहे हा. व्हॉट इज दिस ऑल अबाउट? अगदी सिंपल टर्म्स मध्ये सांगायला गेलं तर दिस इज अ सेल्फ एम्पॉवरमेंट प्रोग्राम. ओके, सेल्फ एम्पॉवरमेंट म्हणजे स्वतःला आपण एक म्हणू शकतो आत्मनिर्भर. पण आता हे जे काय काढलंय प्रोजेक्ट गव्हर्नमेंटने, मी काय म्हणू शकते की आपण स्वतःला आत्मनिर्भर बनवायचं. बट आत्मनिर्भर फक्त आपण कुठल्या कुठल्या म्हणजे विचार करतो, फक्त फायनान्शियली, तर तसं नाही. आत्मनिर्भर सगळ्या दृष्टिकोनातनं बनणं गरजेचं आहे. So that is why I have divided this word reboot into single alphabets. Reboot काय करतं? रिस्टार्ट करायला हेल्प करतं, म्हणजेच थिंकिंग. पहिला आधी थिंकिंग प्रोसेस पाहिजे. जर विचारच नाही आला तर कृती कशी होणार? ती एक सिंपल गोष्ट आहे. ताजमहल किती वेळा बांधला गेलेला? कोणी सांगू शकेल किती वेळा बांधला गेलेला? ओके, सो ताजमहल हा जो आहे 3 वेळा बांधला गेला होता. पहिल्यांदा विचार आला, दुसऱ्यांदा त्याचं जे हे आपण म्हणू शकतो आर्किटेक्चर, जे असं डिझाईन, ओके, त्याला एक पेपरावरती ड्रॉ केलं गेलेलं, आणि तिसरा जो आहे तो ऍक्च्युअल मध्ये बनला गेला. तो 3 वेळा ताजमहल बनला गेला. सो यू कॅन अंडरस्टँड की मला जर का सेल्फ एम्पॉवरमेंट प्रोग्राम मध्ये टाकायचं तर पहिला ते विचार येणं गरजेचं आहे. तुम्ही विचार केला, तुम्ही क्लिक केली लिंक, तुम्ही ह्याच्यात आला, सो यू हॅव ऑलरेडी पास दॅट लेवल. आता आपल्याला ब्लू प्रिंट काढायची आहे. ओके, ती ब्लू प्रिंट तुम्हाला या ओरिएंटेशन मधनं भेटणार. आणि आफ्टर दॅट ऍक्च्युअल मध्ये जे करायचं आहे त्याचं आपण स्ट्रॅटेजीज प्लॅन करू शकतो. ओके, नेक्स्ट आस्क. ओके, विचारा. जसं काल मला खूप आवडलं, ग्रुपमध्ये बरेच मेंबर ऍड झालेले, बघ काही लोकांनी विचारलं व्हॉट इज दिस, हाऊ यू डू इट. ग्रेट. तुम्ही विचारलं नाही तर तुम्हाला उत्तरं भेटणार नाही. तुमचे प्रश्न अनुत्तरित राहणार आणि ते घेऊन तुम्ही म्हणणार मला उत्तरच नाही भेटणार. अरे तुम्ही विचारलं नाही तर कसं भेटणार? मी अजूनही, आता तुम्ही सगळं या वेबिनार मध्ये आहात, बट स्टील जोपर्यंत तुम्ही विचारत नाही तोपर्यंत मला कसं कळणार की तुमच्या डोक्यात कुठले विचार चालू आहेत, काय विचार चालू आहे? यू नीड टू ओपन अप. सी देर इज नथिंग राईट ऑर रॉंग. ओके, जसं मी आधीचे पण भरपूर मी FB लाईव्ह सेशन्स घेतले, त्याच्यात क्लिअरली म्हटलंय प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. मी या बाजूने बघते तर मला वेगळं दिसतंय, हेड्स दिसते, तुमच्या बाजूने तुम्हाला टेल्स दिसते. मग ह्याच्यात कोण चुकीचं कोण बरोबर आहे?
ऑफकोर्स आपण दोघंही बरोबर आहोत. मी इथून हेड्स बघते, तुम्ही तिथून टेल्स बघताय. ते कॉइन टर्न केला की तुम्ही तिथून हेड्स बघणार, मी इथून टेल्स बघणार. अगेन बोथ आर राईट. ओके, देन डिसाइड. आता जसं मी म्हटलं, आपण कुठल्या स्टेपला आहोत ऑलरेडी तुम्ही थिंक केलं, लिंकला क्लिक केले, आलाय. तुम्ही आता ह्या वेबिनारमध्ये प्रश्न विचारणार, ज्यांचे प्रश्नांचे डाऊट्स म्हणजे प्रश्न आहेत त्याचे डाऊट सॉल्व्ह होतील, उत्तरं मिळतील. ऑब्विसली दे विल बी डिसाइडिंग. जे नाही डिसाइड होणार ते मे बी तसेच राहतील, किंवा त्यांना अजून थोडा वेळ हवा असेल तर परत ते रिथिंक करतील. नो इश्यूज, अगेन दे कॅन रिथिंक ऑन इट. ओके, ते झालं की नंतर आता वेज शोधायचे की तुम्ही बोला ठीक आहे मॅडम कळलं, मिशन रिपोर्ट कळलं, इम्प्लिमेंटेशन कसं करायचंय त्याचं एक साधारण एक ब्लू प्रिंट आमच्या डोक्यात आहे. आता तुम्ही वे सांगा कसं कसं कुठे कुठे काय काय करायचंय. इट्स ओके, किंवा माझ्याकडे काही वेज आहेत, आपण हे असं करून बघितलं तर चालेल का, देन ऑल्सो इट्स फाईन, इट्स ओके. ओके, देन अपॉर्च्युनिटी. आता आपल्याला सिलेक्शन करायचंय. सी, माझ्यासाठी आता डिजिटल प्लॅटफॉर्म म्हटलं तर खूप मोठं विश्व आहे. वी कॅन सिट हिअर अँड गेट कनेक्टेड टू एनी ऑफ द कॉन्टिनेंट, नो इश्यूज. आता माझ्यासाठी तो बॅरियर नाही आहे की मला ट्रॅव्हलिंग करावं लागतंय किंवा काय आहे. आय कॅन सिट ॲट माय होम अँड टेक एन नंबर ऑफ मीटिंग्स. आय कॅन कनेक्ट टू एन नंबर ऑफ पीपल ऑफ डिफरंट म्हणजे आपण म्हणू शकतो वेगवेगळ्या कंट्रीजचे, कॉन्टिनेंटच्या लोकांना कनेक्ट करू शकतो. नाव करंटली स्काय इज द लिमिट फॉर अस. तुम्ही जितक्या लोकांना कनेक्ट कराल तेवढं कमी आहे. ओके, जस्ट यू नीड टू प्लॅन युअर डे अकॉर्डिंगली. जर काही लोक ऑलरेडी जॉबवर ते वर्क फ्रॉम होम करत असतील त्याप्रमाणे त्यांना तसं ते प्लॅन करावं लागेल. ओके, अँड ट्रेनिंग ऑफकोर्स वी विल बी हॅव्हिंग वीकली ट्रेनिंग्स. काही लोकांना पाहिजे असेल तर वी कॅन शेड्यूल 1 hour ट्रेनिंग डेली. आपण असा कॉल घेऊया की कसं काय असेल. दोज पीपल आर डुईंग वर्क फ्रॉम होम, त्यांच्यासाठी कुठला सुटेबल असेल आपण त्यांचा एक बॅच बनवू. हे काम सगळे एकत्रच करणार आहोत, बट वी कॅन शेड्यूल द डिफरंट बॅच सो दॅट दे कॅनॉट मिस आउट. ऑर एल्स व्हॉट आय कॅन डू इज, जे सेशन मी बाकीच्या लोकांवर घेणार आहे त्याचं मी एक रेकॉर्डिंग टाकत जाईन. सो बेस्ड ऑन दॅट रेकॉर्डिंग जे असेल यू कॅन गो सी टू इट, आणि मग मे बी यू कॅन कम अप विथ द क्वेश्चन्स. ओके, इट वुड बी आय थिंक इनफ आहे, किंवा तुम्ही तुमच्या आयडियाज आम्हाला देऊ शकता. ओके, I hope this mission reboot is clear to all. Okay, great. Okay, next. See, हे कोट मला खूप आवडलं. People always ask why I do it and I am wondering why they don't. हे असं माझ्या बाबतीत प्रत्येक वेळी झालेलं आहे. प्रत्येक जण मला विचारतो मॅडम काय हे फाउंडेशनच का, हेल्थ एज्युकेशनच का, आणि मग मी आणि का करताय तुम्ही अवेअरनेस, असं काही काही प्रश्न असतात. आणि मी त्यांना विचारते का नाही, तुम्ही पण करू शकता. तुमच्या घरात काय एज्युकेशन नाहीये, तुमच्या घरात काय हेल्थ इम्पॉर्टंट नाही, हे असे ऍस्पेक्ट आहेत ना, अगदी कॉमन ऍस्पेक्ट आहेत. हे सगळ्यांना म्हणजे आहेतच त्यांच्या घरात, आहेतच त्यांच्या लाईफ मध्ये. हे ऍस्पेक्ट आपण काढूनच टाकू शकत नाही. मग तुम्ही का नाही, मी हे वंडर करते जेव्हा लोक मला हे विचारतात. राईट, सो दिस इज दॅट. नाव दिस इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. each and everyone is extraordinary and has power there within. Okay, प्रत्येकामध्ये ऑलरेडी एक एक्स्ट्राऑर्डिनरी पॉवर दिलेली आहे वरच्याने. जस्ट वी नीड टू सी इनसाइड अस अँड फाइंड आउट. सी, मी एक सेशन घेतलेला होता, मीट द जिनी ऑफ युअर लाईफ. त्याच्यामध्ये क्लिअरली मी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या जिनीला कसे भेटू शकता. यू युअरसेल्फ आर जिनी. तुम्हाला कुठल्याही बाहेर मॅजिक शोधायची गरज नाहीये. तुमचं जे जिनी आहे दॅट इज अ सबकॉन्शियस माइंड. तो सबकॉन्शियस माइंड आहे जो तुम्हाला एक जिनी सारखा काम करतो. आणि ह्याच्या एकदम कॉमन आहे, जसं खुलजा सिमसिमाचे काही काही कोट्स आपण वापरतो, ह्याचा एक सिम्पल कोट आहे, युअर विश इज युअर कमांड. जी तुम्ही विश करता तीच तुमची कमांड असते. मग तुम्ही काय विश करता हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही आज विश केलं की मला अमुक काहीतरी करायचंय तर तसंच होणार. तुम्ही विश केलं तर अमुक काहीतरी करायचं तसं होणार. म्हणजे जसं काही जे काही विश असते, ओके, विशेस कधी पण तुमचे सबकॉन्शियस माइंड कधी नाही सांगणार की अरे नाही मला नाही जरा चुकीचं वाटतंय, मला नाही वाटत हे पूर्ण करायला पाहिजे. कधीच नाही. सबकॉन्शियस माइंड कधीच हे करत नाही, जज करत नाही. तो कर म्हटलं की करणार, कर म्हटलं की करणार, बघणारच नाही कुठलं बरोबर आहे कुठलं चुकीचं आहे. कारण तो फक्त इनपुट्स घेतो की हा ठीक आहे कर 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 कर.
तो कधी उलट नाही सांगणार की नाही मला जरा जरा हे वेगळं वाटतंय, मला करावंसं नाही वाटत, बिलकुल नाही. ओके, देन चेंज अ लिटल थिंग इन युअर लाईफ. कुठला तरी एक बदल तुमच्या लाईफमध्ये प्रयत्न करून बघा. काहीतरी एक बदल आणा, स्वभावात, नॉलेजमध्ये, बिहेवियरमध्ये, व्ह्यू मध्ये, बघण्याचा दृष्टिकोन आहे, कुठलीही छोटी गोष्ट असेल ती प्रयत्न करा. फाइंड द पर्पज ऑफ युअर लाईफ. सी, टुडे इज अ व्हेरी क्रुशियल थिंग. आताच्या गोष्टीमध्ये इट्स व्हेरी इम्पॅक्टफुल की तुमच्या लाईफचा पर्पज आत्ता तरी डिसाईड करा. कारण असं भीतीदायक वातावरण क्रिएट केलंय की कोरोनामुळे आज तुम्ही यात उद्या नसाल. इमॅजिन आपण आज आहोत आणि उद्या नसल्यावर आपली पाठीची फॅमिली आहे त्यांना काय वाटत असेल, हाऊ डू दे फील. सो इमॅजिन करा की जो हा आजचाच दिवस आहे आणि मला आजच तो पर्पज फाइंड आउट करायचा आहे माझ्या लाईफचा. काय आहे माझा पर्पज, ओके, उद्देश काय आहे, की जगायचा म्हणून मी जगतोय. असं शक्यच नाही, कारण प्रत्येकाला काहीतरी पर्पज देऊन पाठवलेलं असतं, फक्त त्या पर्पज पर्यंत आपण पोहोचत नाही कारण आपले विचार तिथपर्यंत जात नाही. विचार करायला सुरू केलं की पर्पज क्लिअर होत जाणार. ओके, बी सोल्युशन ओरिएंटेड. सोल्युशन ओरिएंटेड असलं पाहिजे, प्रॉब्लेम ओरिएंटेड नाही. प्रॉब्लेम्स येणारच लाईफमध्ये, पण प्रॉब्लेम जेव्हा येतं ना त्या सोल्युशन पण येतं. एक सिम्पल आहे, जेव्हा पण एक लॉक मॅन्युफॅक्चर होतो त्याच्यावर त्याची की मॅन्युफॅक्चर होते. इट्स नेव्हर पॉसिबल की कोणी फक्त ताळा मॅन्युफॅक्चर करून सोडून देतो. कारण ऑब्व्हियसली जर ताळा मॅन्युफॅक्चर करून सोडून दिलं तर त्याला यूज कसं करणार. की ही मॅन्युफॅक्चर झालीच पाहिजे, त्यामुळे ताळा आणि चावी एकत्र ते देतातच. त्याच्यानंतर ती चावी तुम्ही हरवता, तुम्ही मिसप्लेस करता. इट्स समथिंग यू नीड टू थिंक अबाउट इट. ओके, देन टू पीपल टेंड की ते ताळा तोडतात हातोड्याने, चावीवाल्याला बोलवून आणतात, ते सोल्युशन ओरिएंटेड आहे. काही जण म्हणते हे बघ ताळा आहे, चावी हरवली, मी काय करू, बसून राहतात. कोणतरी येईल, उघडेल, करेल. तसं काही होणार नाही. जर तुम्हाला घराच्या आत जायचं असेल तर तुम्हाला सगळं करायला लागेल. यू नीड टू कॉल समवन ऑर यू नीड टू, म्हणतात ना काही चक्के पंजे लावून तुम्हाला ते ओपन करावं लागेल. यू नीड टू डू समथिंग. काहीतरी ऍक्शन घेतल्याशिवाय तुम्हाला रिॲक्शन भेटणार नाही, सोल्युशन भेटणार नाही. देन अवॉइड नेगेटिव्ह डिस्ट्रॅक्शन्स. आता करंट सिच्युएशन मध्ये इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण बरेचसे न्यूज चॅनल्स वरती हे ऐकतोय, सुसाईड अटेम्प्ट होत आहेत किंवा कोणतरी काहीतरी हे होत आहे, लोक कोरोनामुळे मरतायत. इतकं निगेटिव्हिटी, इतकी निगेटिव्हिटी आहे ना. बट स्टील सम न्यूज चॅनल्स आर शोईंग ग्रेट थिंग्स. ह्याच्यामधनं कोणीतरी एक्सपेरिमेंट करतायत, काही IITचे स्टुडंट्स आहेत ते कुठले रोबोट डिझाईन करतायत. सो अंडरस्टँड, ह्याच कोरोनामध्ये, ह्याच लॉकडाऊन मध्ये एक ग्रुप असा आहे जो हे सगळं जे ऐकतोय निगेटिव्ह तर स्वतःवरती घेतोय, त्याचं इम्पॅक्ट स्वतःवरती होऊ देतोय. आणि त्याचबरोबर दुसरे जे ऑपॉर्च्युनिटी शोधतात त्याच्यामध्ये, सी मास्क मॅन्युफॅक्चर, सॅनिटायझर मॅन्युफॅक्चरर्स हे ऑपॉर्च्युनिटी शोधतायत की माझा बिझनेस का मस्त वाढेल ह्याच्यामध्ये. ओके, त्या उलट बाकीचे लोक, अरे माझं काहीच नाही होऊ शकत, माझं काहीच नाही होऊ शकत, मी काय करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गुरफटलेल्या आहेत. सो यू नीड टू फोकस ऑन पॉझिटिव्ह, तरच पुढे काहीतरी होऊ शकतं. देन वन मोर पॉइंट, 100% एफर्ट इज ऑफ वॉट, माइंड और बॉडी. कसले एफर्ट आहे, मी म्हणतो मी माझा 100% प्रयत्न केला, पण कसा, शारीरिक प्रयत्न केला की मानसिक प्रयत्न केला. ऑफकोर्स शारीरिक प्रयत्न आपला जास्त असतो, मानसिक नसतो. मनाने किती आपण तिथे 100% होतो. आता सुद्धा या सेशन मध्ये मी बोलते, जे लोक इंटरॅक्टिव्ह आहेत ते 100% आहेत, पण जे इंटरॅक्टिव्ह नाही आहेत, सो आय डाऊट की ते ऐकतायत, ठीक आहे ऐकतात पण समजतायत की नुसतं आपलं सेशन चालू ठेवलेलं आहे. असं काही असेल तर इट्स समथिंग यू नीड टू टेक अ लुक ऑन दॅट. ओके, टाइम इज फ्री बट इट्स प्राइसलेस. स्पेंड इट व्हेरी वाईजली. आता जो तुम्हाला टाइम भेटलेला आहे तो खूप फ्री आहे, काहीच त्याचे पैसे नाही आहेत, पण खूप अनमोल आहे तो. तेव्हा अशा वेळी जे आहे तुम्हाला खूप विचारपूर्वक ही गोष्ट बघायला पाहिजे की जो टाइम पास झालाय, ठीक आहे तो तुमच्या हातात नाही, पण आता जो येणारा टाइम आहे, आताचा टाइम आणि येणाराचा टाइम, तो तुमच्या हातात आहे. यू नीड टू टेक अ कंट्रोल ऑफ दॅट. ओके, अँड बी अनस्टॉपेबल गाईज, बी अनस्टॉपेबल. कोरोनामुळे, लॉकडाऊनमुळे आपण जे स्टॉप झालोय असं नाहीये. मी स्वतःला पण आधी ते फील करून घेतलं. सी आय एम ऑल्सो ह्युमन बिंग, सो मला पण ती फिलिंग आलेली. बट देन आय टूक इट ॲज अन अपॉर्च्युनिटी. आणि आज
आय एम कंडक्टिंग अ झूम मीटिंग. सो अंडरस्टँड की तुमच्या समोर खूप अपॉर्च्युनिटीज आहेत आणि जे अपॉर्च्युनिटीज घेऊन येत आहेत प्लीज वेलकम देम सो दॅट इवन तुम्ही त्यांच्याकडनं काहीतरी शिकाल की ते तुमच्याकडनं काहीतरी शिकतील. एक नॉलेज एक्सचेंज होईल, एक्सपिरियन्स एक्सचेंज होईल. ओके. नेक्स्ट अजून एक छान कन्सेप्ट आहे, अटेन्शन गोज, एनर्जी फ्लोज, थॉट ग्रोज. ओके. आता हे काय कन्सेप्ट आहे, तर एक सिंपल गोष्ट आहे, अटेन्शन गोज, एनर्जी फ्लोज. अटेन्शन गोज मध्ये काय येणार, आता तुम्ही सध्या इथे वेबिनार मध्ये अटेंटिव्ह आहात, त्यामुळे तुमचा सगळा एनर्जीचा फ्लो कुठे, मी काय बोलते ते ऐकण्यामध्ये आहे, ते समजण्यामध्ये आहे. ओके. ती एनर्जी मला दिसते इथे, जे तुम्ही लिस्ट मध्ये तुम्ही मेंबर लिस्ट दिसताय त्याच्यातनं दिसते. आणि ते जेव्हा तुम्ही तिथे अटेंटिव्ह आहात, तुमची एनर्जी तिथे ऑटोमॅटिकली त्या ठिकाणाहून तुमचा थॉट ग्रो होत राहणार की हा हे पण आहे, मॅडम म्हणतात हे पण आहे, ठीक आहे, अरे मी असा विचारच नाही केलेला, हा पण एक विचार करू शकतो. सो दिस इज समथिंग आहे. ह्याच्यात दुसरी बाजू आहे की अटेन्शन गोज म्हणजे काय होणार, वेबिनार मधलं तुमचं अटेन्शन गेलेलं आहे, सो त्याच्यामुळे एनर्जी कुठे गेली, तिकडे गेली जिथे तुमचं अटेन्शन गेलेलं आहे. त्यामुळे ते कुठे जाणार, तिकडे जाणार की हा वेबिनार सोडू का, मी एक्झिट केलं की दिसणार, मग काय वाटेल, म्हणजे मी काय महत्वाचं सांगते तिथे नाही पण ते बाकीच्या ठिकाणी असणार. बरोबर. सो इन दॅट केस अशा वेळी कुठे कितीही कोणी काही चांगली अपॉर्च्युनिटी घेऊन आलं तरी तुम्ही तिथे अटेंटिव्ह नाही आहे, त्यामुळे तुमची एनर्जी तिथे जाणार नाही आणि तो थॉट तिकडे जो आला पाहिजे तो त्याला पुढे वाव भेटणार नाही. सी अंडरस्टँड. अजून एक छान कोट इकडे दिलंय, युअर माइंड इज अ गार्डन, युअर थॉट्स आर द सीड्स, यू कॅन ग्रो फ्लावर्स और यू कॅन ग्रो बीड्स. किती छान वाक्य दिलेलं आहे. तुमचं मन जे आहे ते गार्डन आहे, किंवा आपण एक सिंपल टर्म मध्ये गेला पाहिजे, एक शेतकरी असेल तर त्याच्याकडे एक शेत जमीन असेल. सो इन दॅट केस त्याच्यात जे बियाणं टाकायचं आहे तर त्याच्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक बियाणं असं टाकू शकतो की त्याच्यामध्ये चांगले फुलझाडं येतील किंवा फळझाडं येतील असे आहेत, आणि दुसरं बियाणं ते विषारी रोपटं आहे किंवा विषारी वेल आहे त्याचा. सो जमीन कधीच नाही विचारत की जमीन कधीच जस्टिफाय नाही करत किंवा ते तुमच्याशी असे आर्ग्यू नाही करत की अरे हे बियाणं का टाकलंस तू, हे बियाणं मी नाही उगवणार, असं नाहीये. ते उगवायचं काम करणार. जसं मी म्हटलं सबकॉन्शियस माइंड ते तसंच एक गार्डन किंवा तसंच एक जमीन आहे, आणि माइंड यू इट इज सुपीक जमीन आहे ती. सो तिच्यात तुम्ही जे विचार टाकणार त्याप्रमाणे त्या गोष्टी ते उगवणार. तुम्ही त्याच्यात फुलझाडं फळझाडाचा विचार टाकले तर तसं उगणार, आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये विषारी बियाणं असं काय टाकलं असेल किंवा जसं इथे मला तण असतात ते तर ते उगणार. सो यू नीड टू